श्रोतेहो, नमस्कार. आज भूम येथे जी आयोजित अलंकृत व्याख्यानमाला आपल्या येथील रहिवासी कॅप्टन श्रीयुत अजय वंचके हे अरेंज करतात. असं म्हटलं जातं की घार उडे आकाशी तिचे चित्त पिल्लापाशी. तसं अजय वंचके हे जरी भूम सोडून पुण्यात राहत असले तरी त्यांचं मातृभूमीवर किती लक्ष आहे हे व्याख्यानमालेतून लक्षात येतं. दरवर्षी ते या ठिकाणी येऊन 3 दिवसाची व्याख्यानमाला आयोजित करतात. या व्याख्यानमालेत ते अनेक विषयावरचे वक्ते बोलवतात, स्वखर्चाने बोलवतात आणि भूमच्या रसिकांना श्रवणाची ते मेजवानी देतात. 2 वर्ष या कोविडमुळे किंवा कोरोनामुळे ही व्याख्यानमाला लाईव्ह स्वरूपात किंवा प्रत्यक्ष स्वरूपात त्यांना अरेंज करता आली नाही. पण त्यातूनही व्हेअर देअर इज विल देअर इज वे असं म्हटलं जातं. इच्छा तेथे मार्ग असा त्याचा अर्थ आहे. तर यातून सुद्धा त्यांनी हा मार्ग काढलेला आहे आणि ही व्याख्यानमाला गेल्या वर्षी आणि यावर्षी ऑनलाईन स्वरूपात त्यांनी भूमच्या रसिकासमोर मांडलेली आहे. यावर्षी तर हे मासिक व्याख्यानमालेचं 10वं पुष्प आहे. या 10व्या पुष्पात मला त्यांनी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा अतिशय हार्दिक ऋणी आहे. मला त्यांनी विषय दिलेला आहे शास्त्रीय संगीत आणि माणसाची जीवनशैली. तसं पाहायला गेलं तर मी बँकेतला एक कॅशियर माणूस, आकडेमोड करणारा. मी अंबादास प्रभाकरराव देशपांडे, मूळ गाव माझं तेरखेडा, तालुका वाशी, जिल्हा उस्मानाबाद. या ठिकाणी माझं शालेय शिक्षण श्री गणेश विद्यालय तेरखेडा या ठिकाणी 10वीपर्यंत झालं. 10वी नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी बार्शी येथे BP सुलाके कॉमर्स कॉलेज या ठिकाणी प्रवेश घेतला आणि त्या ठिकाणी BComची डिग्री घेतली. शालेय शिक्षण करत असताना गणेश विद्यालयाचे अतिशय स्ट्रिक्ट असे आणि IAS लेवलचा हेडमास्टर असे त्रिपाठी सर यांचं मोलाचं मला सहकार्य लाभलं. अतिशय जिल्ह्यात नावाजलेली शाळा आणि त्या नावाजलेल्या शाळेत माझं शिक्षण झालं, याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. शालेय शिक्षणामध्ये 7वी ते 10वीपर्यंत मला शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यानंतर मी उच्च शिक्षणासाठी किंवा महाविद्यालयीन शिक्षणासाठी बार्शी येथे कॉमर्स कॉलेजला गेलो. त्या ठिकाणी कॉमर्स कॉलेजमध्ये असताना विविध गुणदर्शन कार्यक्रम किंवा गॅदरिंगचे जे कार्यक्रम असायचे त्या ठिकाणी मी संगीतामध्ये आवर्जून भाग घेत होतो. त्या गॅदरिंगमध्ये मी जे पार्टिसिपेट करत होतो, शास्त्रीय संगीतामध्ये किंवा सुगम संगीतामध्ये दरवर्षी मला पारितोषिक मिळत गेले. मूळ मला आनुवंशिक वारसा माझ्या आईकडून लाभलेला आहे, सौ शकुंतला देशपांडे आणि माझे काका श्रीयुत विलासराव देशपांडे. माझ्या आईचा आवाज अतिशय चांगला होता आणि त्याने इथं भूममध्ये समर्थनगर महिला भजनी मंडळ स्थापन केलेलं होतं. असा आईचा वारसा, अनुवंशिक वारसा. आणि माझे काका स्वर्गीय श्रीयुत विलासराव देशपांडे मराठवाड्यात अतिशय नावाजलेले गायक, संगीत अलंकार, पेशाने शिक्षक होते, पण खूप गायकी त्यांची अतिशय स्वच्छ आणि भारदार आवाजाची होती. त्यांचं मला मोलाचं मार्गदर्शन लागलं संगीतामध्ये. बार्शी येथे कॉलेज शिक्षण घेत असताना गुरुवार क्लब, दत्त गायन समाज आणि भगवंताच्या जवळचं जे भजनी मंडळ आहे त्या ठिकाणी मी दर गुरुवारी भजनाला जात होतो. त्या ठिकाणी मला केंडे बुवा तसेच हवेली सर यांचं मार्गदर्शन लाभलं. आणि कॉलेजचं शिक्षण झाल्यानंतर माझ्या आईनं मला घरी बसू दिलं नाही. काहीतरी तू उद्योगधंदा कर, काहीतरी तू नोकरीचं बघ, मला बसू दिलं नाही. म्हणून मी माझेच कॉलेजचे शिक्षक श्रीयुत अशोकभाई शहा यांची जी टॅक्स कन्सल्टिंग फर्म होती त्या कन्सल्टिंग फर्ममध्ये मी जॉब सुरू केला. शहांच्या मार्गदर्शनाखाली मला बरंचसं अकाउंटिंग आणि टॅक्सेशनचं काम मला शिकायला मिळालं. ते करत असताना माझे बाकीच्या नोकरीचे प्रयत्न चालू होते आणि या प्रयत्नातून मला युनायटेड वेस्टर्न बँक अकलूज येथे अपॉइंटमेंट मिळाली. अकलूजला
एप्रिल 1982 साली मी गेलो आणि एप्रिल 82 ते ऑक्टोबर 83 पर्यंत मी अकलूज येथे युनायटेड वेस्टर्न बँकेमध्ये, म्हणजे आजची जी IDBI बँक आहे त्या बँकेमध्ये सर्व्हिस केली. ती सर्व्हिस करत असताना त्यानंतर दुसरे प्रयत्न माझे चालूच होते आणि त्या प्रयत्नाला यश म्हणून मला स्टेट बँक ऑफ हैदराबाद भूम येथील ऑर्डर प्राप्त झाली. एक लक किंवा तकदीर, भूम माझं आजोळ आणि 30 किलोमीटर अंतरावर होतं ते रिखेडा गाव, हा विचार करून मी युनायटेड वेस्टर्न बँकेचा राजीनामा दिला आणि भूम या ठिकाणी स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये जॉईन झालो, कॅशियर म्हणून जॉईन झालो. हे करत असताना शास्त्रीय संगीत माझ्या डोक्यात सारखं होत होतं. या ठिकाणी आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी चौकशी केली, या ठिकाणी कुठं भजन चालू आहे का, या ठिकाणी कुठं संगीत क्लास आहे का. पण संगीत क्लास वगैरे त्यावेळेस 1983 साली कुठेही चालू नव्हता, संगीताचं काही इथं वातावरण नव्हतं. परंतु एक मला ऐकायला मिळालं की या ठिकाणी पेंडीचे व्यापारी श्री सोपानराव बागडे, ज्यांना सोपानआबा बागडे असं म्हणतात, तर सोपानआबा बागडेंचा माझा परिचय झाला बँकेतनं आणि त्यांनी सांगितलं आपण इथं देशपांडे भजन सुरू करू. त्यांना भजनाचा खूप छंद होता. तसेच अरुणांना शाळू यांनाही भजनाचा छंद होता आणि यातून आम्ही प्रत्येक शनिवारी सोपानराव बागडे यांच्या घरी भजनचा कार्यक्रम सुरू केला. हे करत असताना माझ्या डोक्यात एक वेगळेच विचार चालू होते की या ठिकाणी आपण शास्त्रीय संगीतासाठी काहीतरी काम करावं. इथल्या विद्यार्थ्यांना स्वतःला आपल्याला काही शास्त्रीय संगीत, निर्भेळ शास्त्रीय संगीत शिकायला मिळावं, या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी कुणीतरी बाहेरचा चांगला शिक्षक या ठिकाणी आपण बोलवावा अशी एक कल्पना सोपानराव बागडे यांच्यासमोर मांडली. सोपानराव बागडे यांनी मला तात्काळ होकार दिला. अतिशय मोकळ्या मनाने त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि या ठिकाणी आम्ही लातूरचे KN बोळंगे गुरुजी यांना विनंती केली आणि दर आठवड्याला भूम या ठिकाणी त्यांना येण्याची विनंती केली. त्याप्रमाणे श्री बोळंगे सर या ठिकाणी भूमला येऊ लागले. त्यांच्याकडे आम्ही शास्त्रीय संगीत शिकू लागलो. हे संगीत शिकत असताना बोळंगे सराच्या तब्येतीमुळे किंवा त्यांच्या वयोमानानुसार त्यांना येणे शक्य होईनासे झाले. त्यानंतर आता गुरुदेव हायस्कूलला परवा रिटायर झालेले श्री बाळासाहेब गरड सर या ठिकाणी त्यांना येण्याची विनंती केली. तेही या ठिकाणी आले आणि सोपानराव बागडे, रामभाऊ बागडे, बाळासाहेब गरड सर, मी, मुंडे सर, गायकवाड सर अशा यांच्या सर्वांच्या सहकार्यातून की या भूमच्या विद्यार्थ्यांना, भूम तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत शिक्षण घेता यावं या दृष्टीनं बालाजी संगीत विद्यालयाची या ठिकाणी आम्ही स्थापना केली. या संगीत विद्यालयामध्ये प्रथमतः प्रारंभिक ते मध्यमा पूर्ण यापर्यंत अभ्यासक्रम आम्ही सुरू केला आणि कालांतराने प्रारंभिक ते विशारद म्हणजे 7 वर्षाचा शास्त्रीय संगीताचा कोर्स या ठिकाणी आम्ही सुरू केला. हे करत असताना ज्यांनी विशारद डिग्री प्राप्त केली या विद्यालयामधून ते आज चांगल्या संगीत शिक्षक म्हणून किंवा चांगल्या शिक्षण संस्थेत संगीत शिक्षण म्हणून रुजू झालेले आहेत. संगीत शिकत असताना बऱ्याच अडचणी आल्या. या ठिकाणी संस्कार भारतीच्या माध्यमातून मी तालुका अध्यक्ष होतो. त्या माध्यमातून या ठिकाणी आपण संगीताचे कार्यक्रम घडवून आणले. यामध्ये KM बोळंगे सरांचा कार्यक्रम, परंड्याचे हरिदास लिमकरांचा कार्यक्रम, औरंगाबादचे परवाच ज्यांचं निधन झालं आणि ज्यांना मराठवाड्याचा संगीताचा बादशाह म्हणतात असे पंडित नाथराव नेरळकर यांचाही आपण या ठिकाणी कार्यक्रम घडवून आणला. हे करत असताना सुद्धा बँकेमध्ये आमच्या विविध स्पर्धा अरेंज व्हायच्या. 5 एप्रिलला बँक डे सेलिब्रेशन असायचा आणि त्या बँक डे सेलिब्रेशनमध्ये शास्त्रीय संगीत किंवा विविध गुणदर्शन कर्मचाऱ्यासाठी स्पर्धा अरेंज केल्या जायच्या. त्या स्पर्धेत प्रथमतः मी ज्यावेळेस पार्टिसिपेट झालो किंवा भाग घेतला त्यावेळेस प्रथमतः मला तिथलं स्टेज किंवा काही वातावरण लक्षात न आल्यामुळे सेकंड किंवा दुसरा नंबर मला त्या ठिकाणी मिळाला. पण त्यानंतर मात्र दुसऱ्या वर्षापासून जो मी प्रथम क्रमांक कायम ठेवला
तो आज रिटायर होईपर्यंत 2019 ऑक्टोबर 2019मध्ये मी रिटायर झालो, सेवानिवृत्त झालो, तोपर्यंत मी प्रसंग क्रमांक सोडला नाही. एक मला प्रसंग आवर्जून सांगावा वाटतो या बाबतीत की साधारण 2018 साली 2015ला की झोनल ऑफिस मार्फत ह्या स्पर्धा होत्या आणि झोनल ऑफिसला नाव कळवायची होती स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या. परंतु झोनल ऑफिसनं हेड ऑफिसला नाव कळवण्यात गफलत झाली आणि माझं नाव त्या ठिकाणी गेलं नाही. पण मी तर त्या स्पर्धेला गेलो होतो. स्पर्धेला गेल्यानंतर माझं नाव तिथं किंवा नाव संयोजकाने उच्चारलं नाही किंवा माझं नाव त्यामध्ये पार्टिसिपेट नव्हतं. परंतु मी रिक्वेस्ट केल्यानंतर आणि औरंगाबादची आमची जी स्टेट बँक ऑफ हैदराबादची टीम होती की त्या टीमनं रिक्वेस्ट केल्यानंतर किंवा आमचा 10 मिनिटाचा वेळ कमी करा आणि या माणसाला संधी द्या एवढं सांगितलं. आणि ज्यावेळेस मी लास्टला माझा परफॉर्मन्स प्रेझेंट केला, अक्षरशः त्या संयोजकाने माझी दिलगिरी व्यक्त केली किंवा माझी माफी मागितली की आज एवढे तुम्ही कलाकार आहेत पण तुम्हाला रिक्वेस्ट करावी लागली. दुसरी अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगावी वाटते, संगीत म्हणजे माझा प्राण आहे. ज्या ज्या ठिकाणी मी जातो मला संगीताचा आवाज ऐकला की मी माझं सगळं काम सोडून मी त्या संगीताकडे धावत होतो. तसं बार्शीला एक वेळेस मी गेलो होतो. बार्शीला भगवंत मंदिराच्या जवळ मराठी साहित्य परिषदेचा एक हॉल आहे, त्या ठिकाणी स्पर्धा चालू होत्या. वास्तविक मी बार्शीच्या आडतीमध्ये माझा माल टाकला होता आणि त्याची पट्टी आणायला गेलो होतो. माझ्याबरोबर माझा भागीदारही होता, तरकती होता. तो आवाज ऐकल्यानंतर त्या मराठी साहित्य परिषदेच्या हॉलमध्ये मी गेलो. माझ्यासारखं त्याला सांगितलं की तू आता इथून निघून जा, त्याला हुंडा परत पाठवलं आणि मी त्या हॉलमध्ये गेलो. तर त्या स्पर्धा चालू होत्या. त्या संयोजकाला मी खोटं सांगितलं की मी घुमून आवर्जून या कार्यक्रमात आलेलो आहे आणि मला या ठिकाणी माझी गाडी नादुरुस्त झाल्यामुळं मी वेळेत पोहोचू शकलो, पण माझं लास्ट नंबर तरी म्हटलं तरी मला चान्स द्यावा. माझी रिक्वेस्ट त्याने ऐकली आणि ज्यावेळेस मी त्या ठिकाणी भैरवी प्रेझेंट केली, भैरवी सादर केली, मला अचानक मी पार्टिसिपेट होऊन सुद्धा तिथं प्रथम क्रमांक आला आणि शेवटचा जो समारोप असतो तो माझ्या भैरवीनंच झाला. त्या स्पर्धक जे आयोजक आहेत त्यांनी सुद्धा खूप मला सहकार्य केलं. दुसरं की शास्त्रीय संगीत करत असताना माझे जे काका विलासराव देशपांडे गुरुजी यांचं 2000मध्ये निधन झालं आणि त्यावेळेस माझ्या डोक्यात विचार आला की यांच्या स्मरणार्थ आपण माझं जे जन्मगाव आहे तेरखेडा या ठिकाणी आपण एक संगीत उत्सव चालू करावा. म्हणून पहिल्या वर्षी अगदी लहान स्वरूपात की आजूबाजूचे परिसरातील भजनी मंडळ आणि गाणारे लोक यांना पाचारण केलं आणि पहिल्या वर्षी तो संगीताचा कार्यक्रम पार पाडला. त्यानंतर दुसऱ्या वर्षी औरंगाबादचे प्रसिद्ध गायक पंडित शिवदास देगलूकर यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम पार पाडला आणि तिसऱ्या वर्षी औरंगाबादील प्रसिद्ध गायक श्री नाथराव नेरळकर जे मराठवाड्याचे संगीताचे बादशाह म्हटले जातात, परवा त्यांचं निधन झालं वृद्धापकाळानं, तर त्यांचा कार्यक्रम अरेंज केला आणि त्या वर्षापासून पंडित नाथराव नेरळकरांनी ते तेरखेडचं वातावरण बघितलं, आमच्या कार्यक्रमाची अरेंज करण्याची पद्धत बघितली, तेरखेडचा शास्त्रीय संगीताचा श्रोतावर्ग पाहिला आणि ते एवढे भारावून गेले की त्याने त्या कार्यक्रमामध्ये डिक्लेअर केलं की यापुढे तेरखेडा हे गाव मी शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी मी दत्तक घेतलेलं आहे. इथून पुढं कुठलाही गायक देशपांडे यांनी सांगावा मी तेरखेडला आणण्याची जबाबदारी घेतो. त्याप्रमाणे त्या वर्षापासून ते 2016पर्यंत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बरेचसे कलाकार तेरखेडला आले. यामध्ये अजय पोहनकर, पंडित शौनक अभिषेकी, आरती अंकलीकर, प्रभाकर कारेकर, पंडित सुरेश तळवळकर, त्याच्यानंतर गणपती भट, रघुनंदन पणशीकर, आसावरी देगलूरकर, त्याच्यानंतर आसावरी देगलूर, सुरेश फडतरे बंधू आणि पंडित नाथराव नेरळकर दरवर्षीच यायचे, दरवर्षी त्या कार्यक्रमाला यायचे. रुचिरा केदार असे अनेक मान्यवर, माझ्याकडे आज लिस्ट आहे त्याची भरपूर, पण आपला व्हिडिओ लांब होईल तर त्यामुळे एवढे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तेरखेडसारख्या ठिकाणी हे कलाकार आले आणि त्यांनी त्यांची सेवा केली. उद्देश हाच होता फक्त की आपल्या खेडेगावातल्या लोकांना
शास्त्रीय संगीत कळावं, शास्त्रीय संगीताची आवड निर्माण व्हावी म्हणून पंडित नाथराव नेरळकरांच्या सहकार्यातून आणि पुण्याचे फडतरे बंधू यांच्या सहकार्यातनं तेलखेडचा हा अक्षरशः तेलखेडच्या कार्यक्रमाला पुण्याचा जसा सवाई गंधर्व कार्यक्रम तसं तेलखेडचा हा मिनी सवाई म्हणून तो महाराष्ट्रात लौकिकाला पावला. हे करत असताना शास्त्रीय संगीताला अध्यात्माची जोड लागते. या ठिकाणी माझ्याच बँकेत असणारे श्री बाळासाहेब कुलकर्णी आसोलीकर यांनी परमपूज्य ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वरांची दीक्षा घेतली होती आणि त्यांनी मला बऱ्याच वेळा बोलले, देशपांडे तुम्ही पंडित ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वरांची दीक्षा घ्या. 1995 साली मी महाराजांची दीक्षा घेतली. ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर माझ्या घरी प्रत्यक्षात ज्यावेळेस आले त्यावेळेस मी एवढा भारावून गेलो की दुसऱ्याच वर्षी मी पुणे इथे जाऊन त्यांची दीक्षा घेतली. शक्तिपात योगाची दीक्षा घेतल्यानंतर आम्ही इथं आल्यानंतर मग सर्क्युलेशन पद्धतीनं एका रविवारी माझ्या घरी, दुसऱ्या रविवारी बाळासाहेब कुलकर्णींच्या घरी, तिसऱ्या रविवारी देवडीकर, असे बऱ्याच ठिकाणी असे सामुदायिक साधना किंवा ध्यानधारणेचा कार्यक्रम सुरू केला. आणि या ध्यानधारणेच्या कार्यक्रमातून किंवा कल्पनेतून की आपण या ठिकाणी एक मेडिटेशन हॉल किंवा ध्यानधारणेसाठी साधना मंदिर उभं करावं ही एक संकल्पना समोर आली. आणि त्या संकल्पनेतून समर्थनगरमध्ये श्री गुरुदत्त योग मंदिर हे आम्ही स्थापन केलं. 2000 पासून हे मंदिर आज उभं आहे. या मंदिरामध्ये अनेक उच्च अधिकारी शक्तिपात योगाचे अर्थात या ठिकाणी येऊन गेले. त्याचा मी आज तागायत विश्वस्त किंवा अध्यक्ष आहे. या माध्यमातून अध्यात्म आणि संगीत मी सांगतो. तर या मंदिरामध्ये दर 3 महिन्याला 2 महिन्याला शास्त्रीय संगीताचे, त्याच्यानंतर कीर्तनाचे, प्रवचनाचे, भजनाचे असे कार्यक्रम अरेंज केले. तसेच 2 वेळेस भागवत सप्ताहाचे कार्यक्रम हे अरेंज केले. हे करत असताना की बँकेची सर्व्हिस तर चालू होती आणि संगीत, अध्यात्म आणि समाज. तर बँकेत काम करत असताना जे अडले नडलेले लोक आहेत, विशेषतः मला आवर्जून सांगा वाटतंय की जे बेरोजगार लोक आहेत, की ज्या बेरोजगार लोकांना की शासनातर्फे एज्युकेशन लोन किंवा शैक्षणिक कर्ज प्राप्त होतं, पण बऱ्याच वेळा की समोरचा माणूस किंवा समोरचा विद्यार्थी यायचा, अधिकाऱ्याशी बोलायचा, अधिकाऱ्याला वेळ नसल्यामुळे त्यांनी काहीतरी त्रुटी काढायची आणि तो निराश होऊन निघून जायचा. पण की स्टार्ट टू एंड म्हणजे 1983 to 2019 36 वर्ष या ठिकाणी मी सेवा केल्यामुळे किंवा की या भूमाता आजोळ असल्यामुळे बरेचसे लोक मला परिचित असल्यामुळे की चला बँकेत आपला देशपांडे आपला माणूस आहे म्हणून देशपांडेला लोक अप्रोच व्हायचे आणि मी त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करायचो. मग विद्यार्थ्याला मार्गदर्शन केलं असताना मला एक प्रसंग आठवतोय आणि खूप समाधान वाटतंय की ज्यावेळेस सिंगल विंडो संकल्पना बँकेत प्रचलित झाली. सिंगल विंडो म्हणजे एकाच ठिकाणी टोटल व्यवहार, रिसीट, पेमेंट आणि एंट्री करून त्या माणसाला डिस्पोज ऑफ करणे. तर माझ्यासमोर 100-150 लोकांची गर्दी असायची नेहमी. तर त्या गर्दीमध्ये आणि रांग किंवा क्यू सोडून किंवा लाईन सोडून मनुष्य आला की मला थोडंसं बेचैन व्हायचं. माझ्यासमोर खिडकीसमोर एक तरुण व्यक्ती आली आणि म्हणाली, सर मला तुमच्याशी बोलायचं. मी म्हटलं लाईनमध्ये आणि त्याला लाईनला मी पाठवतो. लाईनला गेला. लाईनमध्ये गेल्यानंतर आणि ज्यावेळेस त्याचा नंबर आला आणि तो मला बोलला की सर मला फक्त तुमच्याशी एक गोष्ट बोलायची होती. म्हणजे बोला की. तर आपण मला इतकं सहकार्य केले की तुमच्या सहकार्याच्या जोरावर किंवा मला एज्युकेशन लोन दिले मी अमुक आणि मग मला डोक्यात प्रकाश पडला, अरे बापरे, या माणसाचं लोन रिजेक्ट झालं होतं. आपण त्या फील्ड ऑफिसरला सांगितलं आणि त्याला त्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये आपण बसवलं बँकेच्या आणि त्याला लोन प्राप्त झालं. आणि त्याची उतराई किंवा त्याचं एक धन्यवाद देण्यासाठी तो माझ्यासमोर आला होता आणि मी त्याला लाईन सोडून पाठवलं. मग त्याला माझ्या केबिनमध्ये आतमध्ये बोलावलं मी
आणि मग त्याची चौकशी केली तर त्यांनी सांगितलं मी अतिशय मोठ्या पोस्टवर आहे सर आता, पण केवळ की तुम्ही त्या, मला तो प्रसंग आठवत आहे अजून की त्यावेळेस मी फील्ड ऑफिसरला तुमच्या रिक्वेस्ट केली, मला एज्युकेशन लोन मिळालं, एज्युकेशन लोन मिळाल्यामुळं मी आज या पदावर आहे. असे त्याच्यानंतर कुणाचे गृहकर्ज असतील, त्या गृहकर्जासाठी बऱ्याचशा वेळेस असेच टर्म कंडिशन फुलफिल व्हायचे नाही, परंतु ते बँकेच्या टर्म्स कंडिशनमध्ये कसं बसवता येईल हा विचार करून थोडासा वेळ काढून लोकांसाठी त्या लोकांना मार्गदर्शन करायचं आणि त्यांचं काम कसं होईल या दृष्टीने मी प्रयत्न केला. आज 1983 to 2019 एकाच ठिकाणी बँकेत 36 वर्षे नॉनस्टॉप सर्व्हिस करणं आणि तीही बँकेच्या सेक्टरमध्ये सर्व्हिस करणं हा जोक नाही. तर हे भूमच्या लोकांकडून मला मिळालेलं उदंड सहकार्य, उदंड प्रेम, मीही अगदी फ्रॉम द बॉटम ऑफ हर्ट लोकांना केलेलं सहकार्य, मला जितकं शक्य झालं तितकं मी लोकांना सहकार्य केलं. असं म्हटलं जातं की आपण कुठल्याही क्षेत्रात काम करत असा, आपण आपले काम प्रामाणिकपणे करा. हे वाक्य माझ्या कानात सतत बिंबत होतं आणि याचमुळं, या उदंड सहकार्यामुळं मी माझं जे भूममध्ये पूर्ण लाईफ गेलं अतिशय सुखासमाधानाने गेलं. माझी मुलगी आज अमेरिकेला आहे, मुलगा चांगल्या ठिकाणी सर्व्हिसला आहे, माझी मिसेस गृहिणी आहे. माझ्या आईचे माझ्यावर अतिशय माझ्यावर अतिशय चांगले संस्कार झालेले आहेत आणि आईच्या एक पाठबळामुळं किंवा संस्कारामुळं मी आज या ठिकाणी इथपर्यंत पोचलेलो आहे. सरांनी मला जी आज बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा अतिशय ऋणी आहे. वास्तविक अजय सर एक मोठ्या इलेक्ट्रिकल कंपनीमध्ये इन्चार्ज आहेत, त्याच्यानंतर सिक्युरिटी त्याचं काम पाहतात. त्यांचा माझा अतिशय जवळचा संबंध आहे किंवा जवळची मैत्री आहे. त्यांनी मला या ठिकाणी जी बोलण्याची संधी दिली आणि या गोष्टी शेवटी मला सांगायचं आहे की आज आपण आपल्या फॅमिलीसाठी सगळ्या गोष्टी करतो, परंतु एक म्हटलं जातं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये की माणसाने 3 ऋणातून मुक्त व्हावं. एक मातृ ऋण, एक पितृ ऋण आणि एक गुरु ऋण. याच्या पुढे जाऊन मी अजून म्हणतो की समाज ऋण एक असतं की समाजाचंही आपल्यावर काहीतरी ऋण असतं. या दृष्टीनं समाजासाठी आपल्याला एक खारीचा वाटा काहीतरी उचलता आला तर तोही उचलावा. कोणाला वाटतं की एवढं केल्याने काय होईल, तुम्ही एवढं केल्याने काय होईल. मी काय केलं यावर्षी माझा 1 ऑक्टोबरला 62वा वाढदिवस साजरा केला. तो वाढदिवस कसा साजरा केला तर 62वं वर्ष असल्यामुळं 62 गायींच्या गोठ्यामध्ये जाऊन, विविध 62 गोठ्यामध्ये जाऊन 62 लोकांच्या किंवा 62 ठिकाणी ज्या गायींचे गोठे आहेत अशा गोठ्यामध्ये जाऊन मी पशुखाद्य वितरित केलं. याच्या अगोदर माझ्या नातीचा जो वाढदिवस मी साजरा केला तो इथं जे मूकबधीर शाळा आहे त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना उन्हापासून संरक्षणासाठी सनकॅप किंवा पाण्याच्या बॉटल्स या वितरित करून साजरा केला. एक खारीचा वाटा आहे की आपल्यापासून काहीतरी लोकांना कुठली तरी प्रेरणा मिळावी, याच्यातून एकाने केलं 10पर्यंत पोहोचल. आपण म्हटलं जातं की स्वपासून सुरुवात करा म्हणजे विश्वापर्यंत पोचाल. या पद्धतीनं जर स्वतःपासून आपण प्रत्येक गोष्ट सुरुवात केली तर विश्वापर्यंत पोचायला काहीच अडचण होणार नाही. माझा मुलगा शुभम याचा सुद्धा वाढदिवस मी गुरुदेव हायस्कूलमध्ये वृक्षारोपणासाठी रोख स्वरूपात देणगी देऊन मी साजरा केला होता. आज माझं पूर्ण जे आयुष्य किंवा जे माझी वाटचाल झाली यात भूम परिसरातील सर्व सुजाण नागरिक, माझ्या स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ इंडिया आजची यांचे ग्राहक, तसेच माझे आप्त स्वकीय यांचा मोलाचा वाटा आहे या वाटचालीमध्ये. तसेच माझी जी सुविध पत्नी आहे सौ सुजाता हिचा सिंहाचा वाटा आहे आणि माझी जी मुलगी अमृता आणि शुभम यांचाही माझ्या या वाटचालीत वाटा आहे. माझा पूर्वार्ध माणसाच्या 60 वर्षाच्या अगोदरचा जो कालखंड असतो
त्याला आपण पूर्वार्ध म्हणतो. आणि 60च्या नंतर जो 60नंतर जो असतो तो उत्तरार्ध. 60 पूर्वार्ध माझा अतिशय छानपैकी गेलाय, सुखासमाधानात गेलाय. परमेश्वर यांनी एवढीच विनंती करतो की उत्तरार्ध माझा असाच सुखासमाधानात जावं. तसेच परमेश्वराने मला या समाजाचं काहीतरी ऋण फेडण्यासाठी, समाजाचं ऋण फेडण्यासाठी, तसेच समाजात उतराई होण्यासाठी आणि माझ्याकडून या समाजाचं काहीतरी काम करण्यासाठी एक अतिशय चांगलं बळ देव आणि बुद्धी देव, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो, आलम प्रभूजनी प्रार्थना करतो. आणि या व्याख्यानमालेत मला जे अजय सरांनी संधी दिली त्याबद्दल अजय सराचे शतशः ऋण मानतो. रसिकांनी जी माझी ही सेवा गोड मानून घेतली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. धन्यवाद.